आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। अभिराव फाउंडेशन परभणीच्या वतीने मागील 17 वर्षापासून महाकवी वामनदादा कर्डक यांचा जयंती महोत्सव फाउंडेशनचे अध्यक्ष बनते मुदितानंद तेरो यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। यावर्षी 30 ऑगस्ट रोजी शनिवारी शहरातील बीरगुनाथ सभागृहात हा जयंती महोत्सव साजरा करण्यात आला। या महोत्सवानिमित्त व्याख्यान, सांस्कृतिक प्रबोधन आणि महाकवी वामनदादा कर्डक जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले। महोत्सवाचे उद्घाटन उद्योजक तथा आंबेडकरी चळवळीचे नेते मिलिंद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले। अध्यक्षस्थानी शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष भाई कीर्तिकुमार बुरांडे यांची उपस्थिती होती। तर विचार मंचावर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक तथा माजी जिल्हा परिषद सभापती ॲडव्होकेट सोरासिंह परिहार, माजी नगरसेवक विशाल बुधवंत, रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष यशवंत भैया भालेराव, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राज्य उपाध्यक्ष ज्येष्ठ नेते DR तुप सुंदर, माजी नगरसेवक भीमराव वायवळ, माजी नगरसेवक नागेशदादा सोनपसारे, वंचित चे जिल्हाध्यक्ष सुरेश फड, प्राध्यापक डॉक्टर रामप्रसाद खंदारे, डॉक्टर BT दुतमल, भगवान जगताप, गौतमदादा भराडे, सेवानिवृत्त पशुसंवर्धन अधिकारी किरण मानवतकर, माजी नगरसेवक राजू सोनवणे यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या सुरुवातीस महाकवी वामनदादा कर्डक यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी इंजिनियर अरविंद भक्ते, प्राध्यापक डॉक्टर MD इंगोले, शाहीर उत्तम गायकवाड, शाहीर उत्तम मस्के यांना महाकवी वामनदादा कर्डक जीवन गौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। तसेच आंबेडकरी चळवळीतील उल्लेखनीय कार्याबद्दल ॲडव्होकेट रवी गायकवाड, आशाताई खिल्लारे, प्रदीप पावळे यांचा विशेष सत्कारही करण्यात आला। कार्यक्रमाच्या पूर्वी राज्यभरातून आलेल्या भीमशाहिरांचा भीम शाहिरी जलसा, वामनदादा कर्डकांचे गीत प्रबोधनाने अभिवादन करण्यात आले। अभिराव फाउंडेशनच्या वतीने मागील 17 वर्षापासून पूज्य बनते मुदितानंद तेरो यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविला जातो। उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत पुरस्कार प्राप्त व्यक्तींना यावेळी शुभेच्छाही दिल्या। कार्यक्रमाचे प्रास्ताविक पूज्य बनते मुदितानंद तेरो यांनी केले, तर सूत्रसंचालन तथा आभार संजय बगाटे यांनी मानले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप कांबळे, शाहीर शिवाजी सुगंधे, पद्माकर वायवळ, गोविंद वायवळ, भूषण मोरे, डॉक्टर पंकज खेडकर, प्राध्यापक डॉक्टर राजेश रंकाम यांनी परिश्रम घेतले।